नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यातील स्वारगेट डेपोमधील शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। शिरूर पोलिसांनी गुन्हाट गावातून दत्ता गाडे याला मध्यरात्री अटक केली। त्याला लष्कर पोलिसांत नेण्यात आले। त्याची वैद्यकीय तपासणी झाली आहे। आज दुपारी दत्ता गाडे याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे। 12वीच्या परीक्षेतील शेवटच्या जीवशास्त्राच्या पेपरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर कॉप्या दिसून आल्या। खुद माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनीच फोटो दाखवत सामूहिक कॉपी कशी केली जाते आणि कॉप्यांचा पाऊस कसा पडला हे समोर आणले आहे। त्यामुळे यंदा मोठा गाजावाजा करीत कॉपी मुक्त परीक्षा घेण्याचे बोर्डाने सांगितले असलं तरी बोर्ड त्यात पूर्णतः फेल ठरले आहे। नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेली दोन्ही लहानगी भावंडे एका शेततळ्यात खोल जाऊन कोसळली। यात एका मुलाला पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर त्याचा भाऊ सुदैवाने बचावला असून माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ही दुर्घटना घडली। मुंबईतील विरारमधील प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 11 वर्षापासून दोघांचे प्रेम प्रकरण होते। येत्या डिसेंबर महिन्यात ते लग्न करणार होते, परंतु संशयातून त्याने जीवनसंगिनी होणाऱ्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने अनेक हल्ले केले। यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून विरारमध्ये प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड याला व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे। वाल्मिक कराडला चहा नाश्त्यापासून ते मोबाईल वापरण्याचीही सुविधा पुरवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। यावरून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत संताप व्यक्त केलाय। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा सर्वस्व आहे, त्यामुळे हे होणारच होतं असं त्या म्हणाल्या आहेत। मानेवाडा रिंग रोडवरील तपस्या महाविद्यालयाजवळ भर दिवसा दुचाकीवरील आरोपींनी बॅग लुटली व 5.36 लाखांची रोकड लंपास केली। संबंधित रोकड पेट्रोल पंपावरील होती व तेथील कर्मचारी बँकेत जमा करायला घेऊन चालला होता। हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे। आज दापोलीत उद्धव गटाला आणखी मोठा धक्का बसणार आहे। दापोली नगरपालिकेत सुरुवातीला 5 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। आता उर्वरित 8 नगरसेवकही धनुष्यबाण हाती घेणार आहेत। उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह 6 नगरसेवकांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। येथील एका व्यक्तीने आपल्या रील स्टार मुलाची हत्या करून स्वतःच आयुष्याचा शेवट केला आहे। मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेले विठ्ठल पाटील यांचा गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता। यावेळी पोलिसांना मयतच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती। यात सुसाईड नोट मधून बाप लेकाच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट ही मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळेच मिळत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले। वाल्मिक कराडला ही ट्रीटमेंट मिळण्यामागे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। अंबरनाथ येथील जावसाई परिसरातील वाघवाडीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। अंबरनाथ येथे गायीला बेशुद्ध करून कत्तलखान्यात नेणाऱ्याला स्थानिकांनी रंगेहात पकडले आहे। या तरुणापैकी 2 तरुण घटनास्थळावरून पसार झाले आहेत। एका चोराला पकडण्यात यश आले असून त्याला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।